नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता तुमचं परत एकदा स्वागत करते रुचिरामध्ये। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमण ढोकळा। आणि या ढोकळ्याचं प्रीमिक्स, इन्स्टंट ढोकळा प्रीमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ढोकळाही कसा बनवायचा तेही सांगणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा ढोकळा खाण्यासाठी पौष्टिक आहे, कारण याच्यामध्ये आपण मिश्र डाळीचा ढोकळा बनवणार आहोत। 3 डाळीपासून हा ढोकळा बनवणार आहोत, त्याच्यामुळे हा ढोकळा खाण्यासाठीही पौष्टिक आहे आणि खाताना टोटराही बसत नाही। तर हे एक किलो ढोकळ्याचं पीठ बनवणार आहे आणि 1 किलो ढोकळ्याच्या पिठासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघूयात आपण काय काय साहित्य लागतं। तर त्याच्यासाठी आपल्याला एका वाटीने 5 वाट्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि जी पहिल्यांदा आपण वाटी घ्याल तीच वाटीनं आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर इथं मी 5 वाट्या हरभऱ्याची डाळ घेत आहे आणि त्याच वाटीने नंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। तर आता ही 3 वाट्या तांदूळ आपण घेऊयात। त्याच्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी मुगाची डाळ घेत आहे। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे। उडीद मुगाची डाळ असल्यामुळे हे ढोकळा खूप आपल्याला पौष्टिक आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागतो। तर हे 1 किलो माझं मिश्रण झालेलं आहे आणि जरी मिश्रण जास्त झालं तरी मैत्रिणींनो बाजूला ठेवायचं आहे किंवा बाकीचं दुसरं सोड्याचं ते प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल। तर हे आपलं गिरणीतून मी गव्हाच्या पिठाप्रमाणे पीठ दळून आणलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम मीठ घालायचं आहे। 1 छटाक मीठ लागणार आहे, म्हणजे 1 किलो प्रमाणासाठी 1 छटाक मीठ, 1 छटाक खायचा सोडा, 1 छटाक म्हणजेच 50 ग्रॅम खायचा सोडा। हे बारीक असल्यामुळे आपल्याला याला बारीक करण्याची गरज नाही आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला इथं 3 छटाक साखर आणि 1 छटाक लिंबूसत्व लागणार आहे, म्हणजे 150 ग्रॅम साखर आणि 50 ग्रॅम लिंबूसत्व लागणार आहे। याला सायट्रिक ॲसिडही म्हणतात। तर आता आपण हे लिंबूसत्व आणि साखर मिक्सरमध्ये काढून घेऊयात। लिंबूसत्व तुम्हाला बाजारात आरामात मिळेल आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि तुम्हाला जर जास्त ढोकळा प्रीमिक्स करून ठेवायचा असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। मी तुम्हाला 1 किलोचं प्रमाण सांगत आहे। तर मिश्रण आपल्याला ज्यावेळेस डाळींचं होईल त्यावेळेस ते 1 किलो झालं पाहिजे आणि 1 किलो डाळीचं पीठ आपण दळून आणल्यानंतर त्याच्यासाठी 1 छटाक सोडा, 1 छटाक मीठ, 1 छटाक लिंबूसत्व आणि 3 छटाक साखर हे प्रमाण ठेवायचं आहे। आणि जर वाढलं तर तुम्ही त्याचंही प्रमाण तशाच पद्धतीनं वाढवायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक वेळेस चाळणीनं आपल्याला ह्याला काय करायचं आहे, व्यवस्थित चाळून घेणार आहोत आपण। तर आता आपण त्याचाच ढोकळा कसा बनवायचा तेही बघूया। तर मैत्रिणींनो, हे ढोकळा इन्स्टंट प्रीमिक्स जे आहे त्याच्यासाठी आपण इथं 1 वाटी मी ढोकळा प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी ज्या वाटीने घेणार आहात त्याच वाटीने आपल्याला पाणी पण वापरायचं आहे। म्हणजे 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी पुरेसं होतं आणि प्रमाण तुम्ही आणखीन बघून कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी बरोबर पाणी लागतं त्याच्यासाठी। तर आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित ढोकळा प्रीमिक्स मिक्स करून घेऊयात आणि बॅटर व्यवस्थित बनवून घेऊयात। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि सॉफ्ट बॅटर तयार होईल। तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुलत आहे आपलं पीठ आणि थोडं थोडं पाणी घालून मी याला मिक्स करून घेत आहे। तर आपल्याला पूर्ण वाटीतलं पाणी लागणार आहे। मैत्रिणी तुम्ही बघू शकता मी पूर्ण वाटीतलं सर्व पाणी घातलेलं आहे, म्हणजेच 1 वाटी पीठ घेतले की आपल्याला 1 वाटी पाणी लागतं। व्यवस्थित 2 ते 3 मिनटं छान फेटून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला मैत्रिणींनो,
हे आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी इथं एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि इथं गॅसवर स्टीलचं टोपलं ठेवून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता पाणी गरम झालेलं आहे आपलं। तर त्याच्यामध्ये मी आपली प्लेट ठेवून देते आणि वरून आपल्याला झाकण ठेवून घट्ट एक 10 मिनटं याला वाफवायचं आहे। 10 मिनटात आपला एकदम ढोकळा मस्त होतो। तर मैत्रिणींनो 10 मिनटानंतर हा आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। तरीही तुम्ही चेक करूनच ढोकळा बाहेर काढा, मीही चेक करते। तर आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे आणि हा मी बाजूला काढून घेऊन आपण याच्यासाठी फोडणी करून घेऊयात। तर आता याला बाजूला ठेवून आपण गॅसवर छोटी कढई ठेवूयात आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ठेवलेलं आहे। व्यवस्थित फोडणी देताना आपण मोहरी टाकूयात। मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घालूयात। जिरे फुलल्यानंतर भरपूर तीळ घालायचे आहेत आपल्याला। तीळ तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची घालणार आहोत। मिरची कट करून घेतलेली आहे मी। मिरची तळल्यानंतर चमच्याभर साखर घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये। तर साखर घालूयात आपण आणि कोथिंबीर घालून घेऊयात। तर आपलं आता हे फोडणी तयार आहे, आपण ढोकळ्यावर घालून घेऊयात। मैत्रिणींनो खूप टेस्टी लागतो हा ढोकळा आणि हे ढोकळा प्रेमिक्स 5 ते 6 महिने आरामशीर राहतं। व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पीठ भरून ठेवल्यानंतर 5 ते 6 महिने हे पीठ व्यवस्थित राहतं आणि आयत्या वेळेला तुम्ही हा ढोकळा बनवू शकता। आणि बघू शकता तुम्ही आपला मस्त झालेला आहे हा ढोकळा आणि किती सॉफ्ट स्पॉन्जी पण झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खातानाही आपल्याला याचे टोटरे बसत नाही आणि मिक्स डाळींचा असल्यामुळं तो पौष्टिकही आहे आणि गडबडीच्या वेळेस घाईच्या वेळेस तुम्ही हा ढोकळा करायला तुम्हाला वेळ नाही लागणार। एकदम झटपट आणि पटकन असा हा ढोकळा बनतो आणि मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम जाळी पण खूप छान पडलेली आहे या ढोकळ्याला आपल्या। तर मैत्रिणी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।